मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्व माझ्या चिंतन श्री गुरुदत्त. म्हटलं कामावर आलो, फ्रेश झालं, त्याच्या पाय पडलो, तुम्ही पण पडा. म्हटलं चला आता घेतो चहा पिऊन. मम्मी आज पण पुरणपोळी बनवली बघा. काल बनवले, आजच बोललो मी. काल बनवले, पण ते काल दाखवली नाही. काल दाखवली होती मी, विसरलो. तर सारण आहे म्हणून ते बनवलेली आहे. मला असंही आवडते पुरणपोळी. म्हटलं चला. काय आलं? हां, काल तिचा उपवास पण होता पियाचा. देवाला नैवेद्य म्हणून गोड पुरणपोळी बनवली. म्हटलं चला हाय, आता खाऊन घेतो आणि चहा पितो. तर तुम्ही पण या नाश्ता करत. सध्यापुरते ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. आता चाललो आहे देवांशला क्लासला घेऊन. पण काय करू आता, मन तर नाही होतं जायचं, जावं लागतंय कारण की लय गरम होतं बाहेर. आणि आमचे देवांश शेट बघा AC मध्ये पहिले हवा खातात आणि मग बाहेर जातं बघा. AC लावले शेटनी. हां, AC लावले, साहजिक आहे. त्याच्यात काय आम्हाला पण हवा खावाच लागते कारण की कसं आहे, जाम गरम होतंय बाहेर. सांगू शकत तेवढं गरम होतं. आणि म्हटलं त्याला घेऊन चाललोय क्लासला. त्याचं चालू आहे, त्याचं काम बघा, तयारी चालू आहे त्याची. तयारी चालू आहे. हा नाही, राहू द्या, आणेल असंच. म्हटलं चला गाणे अजून तो फ्रेश होतोय. म्हटलं चला घेऊन जाऊ. पण खरंच आहे गरमी. आता 2 मार्चपासून होळी जी चालू झाली त्याच्यानंतर खरंच एवढी गरमी व्हायला लागली ना, काय सांगू तुम्हाला. भरपूर वाटलं पण एवढी गरमी होईल म्हणून. भरपूरच गरमी चालू झाली. अजून तर 2 महिने जायचे, एप्रिल मे. काय सांगू तुम्हाला, आत्ताच एवढी गरमी होती तर पुढे काय. बात तो सही है. जाऊ दे, सवय आहे. सर्व सहन करायचं कसं आहे बघा. त्याची तयारी चालू आहे, घाई चालू आहे. काय करतोय त्यालाच माहिती. इकडून तिकडून फिरतोय कधी फसून त्याला. इकडं बघा काय झालं. बघा काय झालं. तो तोंड पुसतोय आणि पाय सरकला का पडला तिथे त्यालाच माहिती. त्याचं चालू. आणि एक गोष्ट दाखवू तुम्हाला. मम्मी बघा आपला होळीचा ब्लॉग बघते. होळीचा, अरे हा तोच आहे बघा. होळीचा ब्लॉग चालू आहे. आणि मेन गोष्ट असं झाली की होळीचा ब्लॉग यावेळेस खूप लेट झाला कारण की थोडं कारणामुळे होते, थोडे पर्सनल कारण. त्यामुळे ब्लॉग लेट टाकलाय. पण टाकलाय तर जाऊन नक्की बघा. माझ्या चॅनलचं नाव आहे चैतन्य R जाधव 23. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेड बघा कशी मस्त तयारी करतो. बघा बघा, नीट पकड असं. अरे बरोबर आहे, तू कर पकड. मी बरोबर पकडलंय. तू दिसतोय जर मात्र, बस तू दिसतोय ना. लाज तर बघा ना किती. पावडर लावताना पण एवढी लाज वाटते की तिकडे तोंड करतो बघा. तोंड खाली काय करतो सांग ना. एवढा लाजतो. त्या आरशात पण बघतोय तरी त्याला एवढी लाज वाटते, बघू शकतो. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. शकतो चाललोय देवांशला क्लासला घेऊन. आणि ऊन बघा किती भयानक लागतंय. देवांश, ऊन लागतं की नाही? काय रे, खतरनाक ऊन आहे. काय सांगू, सूर्य पण दिसत नाही. इकडे काम चालू झालं की नाही रे? इकडं चला चाललोय आता. सूर्याच्या पाया पडला. मस्त वाटतं ना ऊन. चला कंटिन्यू. तर मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. त्याला सोडला क्लासला. म्हटलं चला ब्लॉग काय केला नाही, जातानाच केला कारण की ऊन एवढं लागतंय ना. फोन पण असं धरायला हे होतं आणि लगेच फोन पण तापतोय. ऊनच एवढं. आणि खरीच गोष्ट आहे, डोकं तापतंय तर फोन पण वगैरे सगळं तापतोय म्हणून काय केलाच नाही. म्हटलं चला घरी आलो, घेतलं जेवायला. तर बघू शकता जेवण काय आहे. चपाती, डाळ, भात. भाजी कसली? चण्याची भाजी आणि कोशिंबीर आहे बघा. बाऊलमध्ये किती भारी वाटते कोशिंबीर. माझा आवडता बाऊल ह्या, एक नंबर. मम्मी पण जेवते आणि मी पण आता घेतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला. सध्यापुरते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. The next day. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात एक अशी यात्रा आहे जिला भटक्यांची पंढरी म्हटलं जातं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी इथे टेकडीवर किल्ल्यासारखं उभं आहे नवनाथांपैकी एक श्री कानिफनाथ महाराजांचं संजीवन समाधी मंदिर. होळीपासून सुरू होणारी ही यात्रा रंगपंचमीला आपल्या शिखरावर पोहोचते. मान्यता अशी की याच दिवशी नाथांनी येथे संजीवन समाधी घेतली. या यात्रेची आणखीन एक खास ओळख म्हणजे देशप्रसिद्ध गाढवांचा बाजार.
राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकातून व्यापारी इथे गाढवांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. पूर्वीपासून वडार, वंजारी आणि अनेक भटक्या जमाती आपले वादविवाद आणि भेटीगाठी इथेच सोडवत असत. म्हणूनच मढीला म्हणतात भटक्यांची पंढरी. इतिहास सांगतो, 17व्या शतकात जेव्हा छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होते तेव्हा राणी येसूबाईंनी नाथांना नवस केला होता. महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी इथे भव्य प्रवेशद्वार आणि नगारखाना बांधला. येथील मोठ्या आकाराच्या रेवड्या आणि मलिदा प्रसिद्ध आहे. पाडव्याच्या पहाटे पैठणहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने नाथांना स्नान घातलं जातं. भक्ती, संस्कृती आणि परंपरा यांचा हा अनोखा संगम अनुभवायला मढीला नक्की भेट द्या. अलख निरंजन, आदेश. सांगायची मला गरज नाही, दिसतंय जगाला, सारं दिसतंय जगाला. माझ्या गळ्यात भगवा शेला हो मी नाथ भक्तीवाला, माझ्या गळ्यात भगवा शेला हो मी नाथाच्या भक्तीवाला. ये चैतन्य हो काणिपनाथ समाधीत नांदतोय, चैतन्य हो काणिपनाथ समाधीत नांदतोय. यात्रा ही भरती मोठी रंगपंचमीला, घेऊन येतो मनची कावड भेटीला. यात्रा ही भरती मोठी रंगपंचमीला, घेऊन येतो मनची कावड भेटी. कोणी हौसाना कोणी नवसाना दारी तुझ्या येती, कोणी हौसाना कोणी नवसाना. त्या मडीच्या काही भेट होती गुरु शिष्याची, त्या मडीच्या काही भेट होती गुरु शिष्याची. रंगपंचमीला पालखी सजली काणिपनाथांची, रंगपंचमीला पालखी सजली काणिपनाथांची. माझ्या काणिपनाथांची, माझ्या काणिपनाथांची. रंगपंचमीच्या सणाची नाथ भक्तांना आवडर, रंगपंचमीच्या सणाची नाथ भक्तांना आवडर. हाती घेऊन झोळी चिमटा निघालो काणिपनाथाकडे, हाती घेऊन झोळी चिमटा निघालो काणिपनाथाकडे. मच्छीपासून झाले मच्छिंद्रनाथ, गोरक्ष जन्मले गौरी भस्मात, जालिंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात, कानिप जन्मले गजकरणात. शिष्य म्हणे गुरुराय मला येऊ द्या तुमच्या संग, हो शिष्य म्हणे गुरुराय मला येऊ द्या तुमच्या संग, मला येऊ द्या तुमच्या संग. काणिपनाथांना लावायला रंग, काणिपनाथांना लावायला रंग, काणिपनाथांना लावायला रंग, काणिपनाथांना लावायला रंग. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्व नव आदेश अवधूत चित्र श्री भेटत. आज आहे पंचमी, तर माझ्याकडून सर्व देवांना पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. म्हटलं चला देवाच्या पाया पडून घ्या. बघा पूजा याच्या झाली सर्व. बघा म्हटलं चला आता मंदिरात पण पूजा वगैरे झाली तर तुम्हाला दाखवतो. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता पूजा झालेली आहे मस्त की. आज रंगपंचमी नाथांची. घ्या पाया पडून सर्व देवांच्या. ते लावले. नाही हो, पूजा झाली आहे. प्रसाद पण ठेवला आहे.
बघितलं मित्रांनो, आज नाथांची पंचमी, आपल्या नवनाथांची. म्हटलं चला म्हणून दाखवतो. तर माझ्याकडून सर्व देवांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तेच दाखवायसाठी ब्लॉग चालू केला, बाकी काही नाही. भेटू आपण थोड्या वेळ. मित्रांनो, आला ब्लॉगमध्ये घेतलं जेवायला. दाखवतो तुम्हाला जेवण. बघा अजिबात नको तुला. भाजी कसली आहे? भाजी आहे मटकी. मटकी बटाटा आहे, मटकीची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे दुसरी पण भाजी आहे. आणि अजून एक भात मटकी बटाटा, आहे. देवांशने आणला होता, भात, राईस आणला होता. तर त्याला काय पोट भरलं म्हणून त्यांनी ठेवलंय. हा, राईस पण आहे. हम्म. भरपूर जेवण आहे. जेवण भरपूर आहे. हे भात याच्यात पडला. राहू दे राहू दे. म्हटलं त्याला घेतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. ब्लॉग आपण चालू केला होता, परवा चालू केलेला. मध्ये एक दिवस गॅप पडला, थोडा प्रॉब्लेम होता म्हणून काय ब्लॉग काल केला नव्हता. त्याच्या आधी केलेला आपलं याला केला होता पंचमीला. तर तो आणि हा मिळून जॉईन करतो. म्हटलं चला कामावरून आलो, फ्रेश बिश झालो, घ्या तुम्ही पण पाया पडून. मी तर पडलो. तर मग म्हटलं का आता घेतोय, नाश्ता करतो आणि चहा पितोय. तर इकडे दाखवत नाही बरेच दिवस, पण आज दाखवली चहा. पोळा आहे. आणि इकडे बेसनचा पोळा आणि चपाती. आणि मम्मी आणि मी आहे. म्हटलं चला आता घेतो नाश्ता करून. तुम्ही पण नाश्ता करायला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, चाललो देवांशला क्लासला घेऊन. आणि ऊन एवढं आहे ना, वैतागाला ऊनच. जायला मन नाही होत, पण काय करू, जातं. आता हात इकडे आहे म्हणून याला असं वाटतं का जास्त नाही लागत आहे. इकडे ना खाली आहे, घे ना खाली आहे बरं. सावलीतून जाताना बोलतो जास्त नाही लागत आहे. उन्हात आहे ना, उन्हात बघा आला. उन्हात लागतं का आता? रोज सांगतो याला टोपी घे, पण टोपी नाही घेत. ऐकत नाही ना तू. तुला काय बोलू, टोपी घे सांगतो, घेत नाही. बघितलं असं आहे. सूर्याच्या पायाने पडला का रे? चला कंटिन्यू. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. सोडला त्याला, कुठलं झाला जाताना पण दाखवला, आता येताना पण करतोय. रोज तर करत नाही, पण आता करतोय. ऊन एवढं लागतंय, वैताग आलंय, तरी चाललोय. जातो जरा सावलीत. म्हटलं चला, ऊनच किती आहे बघा बाहेर. आता मार्च महिना चालू झाला तरी एवढं ऊन आहे. अजून तर पुढचा महिना एप्रिल मे पण जायचं आहे. चला कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. त्याला तर सोडलं, तुम्ही बघितलं, दाखवलं मी ब्लॉगमध्ये. जाताना पण दाखवलं आणि म्हटलं येताना पण करू, म्हणजे येताना पण दाखवलं. म्हटलं आता घेतलं जेवायला, दाखवलं तुम्हाला. मम्मी पण जेवते. आणि बघा इकडे जेवण आहे, चपाती, डाळ, भात, त्याच्यावर तांबड्याची आमटी आहे आणि कांद्याची पात आहे, बघू शकता. आणि मम्मी काय यूट्यूबला बघते, ती काही ना काही सिरियल, मराठी सिरियलच्या स्टोरी ऐकत असते, ती चालूच असते. आणि देवाची वगैरे गाणी वगैरे ऐकत असते, कथा वगैरे ऐकत असते. म्हटलं चला आता घेतो जेवायला. तुम्ही पण या जेवायला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता मित्रांनो, मी बसलो आहे बाहेर जेवण. आणि माझ्यासोबत मम्मी बसली, ती तिच्या मोबाईलमध्ये. आणि मी असं टाईमपास मोबाईलमध्ये. तरुण तर गेला आहे कुठं बाहेर त्याच्या कामासाठी, त्याच्या जागेवर मम्मी बसली. इकडे पण कोण नाही, इकडे पण कोण नाही. झोपले वाटतं लोक लवकर. बघू शकता कोणच नाही चाळीमध्ये, सर्वजण झोपले. बघा मीच बसले. म्हटलं चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. तर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन, तोपर्यंत बाय बाय.